अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं 43.9% आणि महायुतीला मिळालेली मतं 43.6%. म्हणजे अर्धा टक्काही नाही, 0.3% एवढी फक्त मतांमधली गॅप आहे. पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत. हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं आहेत, आपल्याला 2,48,00,000 मतं आहेत. याचा अर्थ काय आहे तर केवळ 2 लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत. पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना 24 लाख मतं आहे आणि आपल्याला 26 लाख मतं आहे. म्हणजे 2 लाख मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहेत, पण त्यांना 4 जागा मिळाल्या आणि आपल्याला 2 जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत. खरं म्हणजे याचं विश्लेषण जर आपण केलं, पहिली गोष्ट आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. ज्या नरेटिव्हला आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही. आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली, चौथा टप्पा आला होता. आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 24 जागांमध्ये केवळ 4 जागा आहेत आपल्याला. आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या 24 जागांमध्ये आल्या. कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की हे खोटं बोलताय पण ते पर्क्युलेट होताय. कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा, मग मोदीजी तर येणारच आहे, मग आता आपण थोडं सेफ का राहू नये. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालतो, पुढच्या निवडणुकीत तो चालत नाही. कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकीपुरतं असते, त्याच्यानंतर त्याची ताकद ही 50, 60, 75% कमी होते आणि आपण ती 100% कमी करू शकतो. या संदर्भात योग्य कारवाई आपण करू. आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले, मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे. कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे पुढचं 1 वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं. दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला, पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारीतनं सांगतो. खरं म्हणजे ते सत्य नाही आहे. उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल. त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं. नरेटिव्ह तयार केला मराठा समाजाचा. आता बघा हे देखील आश्चर्य आहे की नाही,
मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं.